एव्हरीवन, वेलकम टू माय हॅपी प्लेस. सो तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल स्वांशाचं आम्ही फोटोशूट कसं करतो ते. ती खूप सतवते आणि तिचा मूड असेल तर ती खूप छान फोटोशूट करून देते, पण नसेल तर ती नाही, ते ऐकतच नाही. पण तरी रील आणि फोटोज थोडेफार फोटोज दिले तिने काढायला आणि खूप छान छान दिले फोटो काढायला तिने. आणि तुम्ही जे माझ्या डेकोरेशनमध्ये बॅकग्राऊंडला जो शंकर बघितला, मी लास्टला पण बोलली की हे स्वप्नीलने डेकोरेशनसाठी बनवलेलं. त्याच्यात जिथे आधी तो राहायचा तिकडच्या बिल्डिंगमध्ये शिवरात्री असते, महाशिवरात्री सण साजरा करतात, तर ते त्यासाठी बनवलेलं. खूप छान डेकोरेशन झालं आहे. म्हणजे त्याने रात्री मला फोटो पण पाठवला झाल्यानंतर, तर तेच बघायला आम्ही आता चाललो. सो स्टे ट्यून विथ मी. आणि हो, आलक्षीस पण मिळणार आहे. म्हणजे ते लास्ट व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ होता कपल गेमचा, त्याच्यात आम्ही जिंकलेलं, तर ते आज बक्षीस समारंभ पण आहे. सो त्याच्यासाठी पण चाललेलो आहोत. सो चला माझ्याबरोबर, तुम्हाला तिकडचं डेकोरेशन दाखवते आणि तिकडचं देऊळ पण दाखवते. सो छान डेकोरेशन केलं आहे, म्हणजे खूप एक्साइटेड आहे बघायला आणि स्वांशाला पण दाखवणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. बाय बाय. हेअरबँड ना लाव. बाय बाय. भाईला बाय बाय केलं. भाईला झोपलाय. भाई झोपलाय. आजीला करता. आजीला बाय बाय कर. आजीला ब्लँकेट दे. लेट्स गो. कुठे चालली? कुठे चालली? चल फिरव. तिला मला बारीक फोटो काढायचे. इथून का जातोय? हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. जय हो नागरिक समितीचे सर्व शंकरा त्या ठिकाणी विनय बागवे आलेले आमच्या विनंतीला मान देऊन आपण त्याबद्दल धन्यवाद. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, बाप्पा आपल्याकडे होता. तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला, तेरे नाम की जोत में सार लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो, जय शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमो कर, नमो कर. कोण आहे मम्मा? कोण आहे? हा कोण आहे? बघ बघ कोण आहे, बघ कोण आहे. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो, जय शिवाय शंकरा. बंद झाली चाले त्याला वायर आणायचे, आता पण लावू शकतो. त्याच्या वायर शॉर्ट आहेत, त्या आणल्या पाहिजे.
चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी। हाय, स्ट्रॉबेरी आहे काय आहे तुला हवी बॅग? अरे काय बॅग हवी आहे? हेवी आहे बॅग हवी आहे तिला? अरे जड आहे जड आहे जड आहे स्वांशा। मला दे चिल्ला चिल्ला उसको चिल्ला नहीं हाँ। ए तो लाडू नको खाऊ छान दिसतेस ग। कुठे झाली शॉपिंगला झाली जा बाय। ती बॅग मी बोलली खाली करते थोडी हलकी ती पण देत नाहीये मला। शॉपिंग ए मम्मा किधर है तेरी? हेलो कोणी बोलवलं कोणी पहिलं ते सांगा मला। अरे जोडी तुझी माझी मी जिंकल्यात दोघं। कोणी जोडी तुझी माझी होती? टाकला असं बोलण्याची या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल त्याबद्दल आम्ही पुण्यात आपली मनापासून आभारी आहोत। धन्यवाद। सांगू लावायला घेऊन जा मग काय आता तू एवढा कधी नव्हे तर मला एवढा आग्रह करतोस मी यायला नको पोलीस वाल्याला गणबी नाही लोक सटक त्याला बघ दिसले की पळायचो। का पळायचं? हा का आलंय तुझे चॉकलेट खाणार आहे मी पळायला। दोन्ही हात जोडून दाखवा दोन्ही हात जोडून दाखवा बोटायचं। शौर्याची साडी शाळेला काय वेळ नाही मला वाटतं यायला। नाही ना आम्ही सगळे इथं जेवण करतो। घरी 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 थांबा मी गाडी 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 स्वांशा थँक्यू नाही बोलली मला तू। सेकंड कर बाय। बाय स्वांशा। तरी सर्वांना विनंती आहे सगळ्या एकाला उभे राहा बसलेल्यांनी। स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं होतं त्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ या ठिकाणी आता सुरू होतोय। बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित होतोय।
विश्वस्त सरचिटणीस सन्माननीय विश्वनाथ घाग सहपत्नी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महानगरपालिकेचा ज्यांनी वैद्यकीय विभागाचा भाग पहिलंच वर्ष होतं. इमारतीतील बऱ्याचशा दाम्पत्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली होती. त्या स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखर मेहनत घेतली असे दुर्वा परब, छाया शिंदे, गौरव मावशी, दुर्वा बेणेकर, त्यांना बाजूला इशिता, ते नाही होणार, तू जाऊन बुडून काढ व्हिडिओ. त्याबद्दल त्या सर्वांचे सर्वप्रथम त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आता विजयी ज्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचा बक्षीस समारंभ सुरू होतोय. सगळ्यांनी मागे उभे राहा. डोळे आहे ना झोमताय वेदांत मागे. लहान मुलांसाठी ज्या मी विजय जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे. प्रथम पालकासोबत आली आहे फोटो काढायला कोण नाही यांना बाजूला बाळू ऍक्शन गेम. ऍक्शन गेम शौर्य शिंदे, आराध्या राधापकर, कॉंग्रॅच्युलेशन. मला टाळ्या वाजवा जोरात. काय तुला फोटो ही स्पर्धा बँगल्स गेम. प्रिया पवार, कितवा नंबर आहे? प्रिया पवार. संगीत खुर्ची स्पर्धा विजयी स्पर्धक आहेत प्राजक्ता राजापकर. पुन्हा एकदा एवढी तुझी माझी कितवा नंबरचा? जवळजवळ 25 ते 30 दाम्पत्याने या स्पर्धेत भाग घेतला होता आणि ज्यांनी या स्पर्धेत विजय संपादन केला होता त्यांनी खरोखरच आपल्या पत्नीचा भार फार काळ उचलला होता. कष्टाविना चांगलं फळ मिळत नाही याचा अनुभव त्यांना आली होती. तो म्हणजे विजयी स्पर्धक चालू आहे. सोना मांजरेकर डिग्री. जोडी तुझी माझी आयोजक होती दुर्वा परब आणि अशी एवढी सुंदर छान स्पर्धा तिने घेतली. पहिलं तिच्याबद्दल तिचं सगळ्यांनी हे करा अभिनंदन. पहिले विजेते आहेत मधुकर वारक आणि अल्पिता वारक. यांना पेट्रोल देण्यासाठी मी बोलवत आहे. गाडी हवी आहे, आपण दुकानात जाऊन येऊ. एकनाथ पाटणकर आणि सरोज पाटणकर यांना. पैठणी पूर्वी वाटत आहे उचलून घ्यायचं होतं. त्याने तेव्हाही उचलून घेऊनच स्पर्धा जिंकली होती. नाही बाबा साडी पण काय करणार आहे.
हॅलो व्हिडिओ काढते. कसं झालं बक्षीस घेऊन लगेच धावणार काय घरी ते तिला असं ओपन करून दे ना साडी मध्ये घ्या मीडियाला जोडी तुझी माझी प्रथम क्रमांक स्वप्नील वारंग आणि अल्पिता वारंग. जोडी तुझी माझी स्वप्नीलला उचलून घ्यायचंय अल्पिताला. वुमन प्रीमियर लीग 2024 वुमन प्रीमियर लीगच्या विजेता संघ पॉवर पॅन्थर 5वा मजला. संघाच्या कन्या होत्या रेश्मा बेळणेकर. सर्वात प्रथम झालेली स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावला तो पॉवर पॅन्थर 5वा मजला यांनी. जोरात टाळ्या वाजवा. अंतिम विजयी संघ पॉवर पॅन्थर 5वा मजला. सन्माननीय श्री प्रकाश मामा परब यांना कर्णधार वारंग. पुढील सामन्यात होतं पुन्हा एकदा श्रेयस राडिये. श्रेयस राडिये शीतल परब पुढे असलेली पुढे आहे. शीतल परब नवऱ्याला हरवल्याबद्दल एक सांगायची गोष्ट अशी होती. सामने चालू होते त्यावेळी जयसचा खेळ अजिबात होत नव्हता. जशी बायको ग्राउंडवर आली जयेशने षटकार चालू केले आणि मॅन मॅच मिळते एक जयेश परब यांना. शीतल परब त्यांना देते. नंतर तू आल्यामुळे सगळं झालं ते फक्त प्रभात काढलं. पुढील सामन्यातील मॅच होता अमित गुरव. विजयी संघ आहे SD शार्प. शंकर दादरकर आणि शैलेश बेळेकर ओनर. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली खूप उशीर झाला म्हणजे अजूनही स्वप्नील आला नाही कारण की आरती बाकी होती. पण स्वांशाला आम्ही घरी पाठवलेलं म्हणून मी बक्षीस समारंभ झाल्यावर घरी आली. सो ते मला मी बोललेली की आज बक्षीस समारंभ पण आहे तर ते आम्ही विनर होत होते आणि तो व्हिडिओ पण मिळाला जो स्वप्नीलने मला उचललेलं लाईक गोविंदा. सो तो मी असंच रील म्हणजे शॉर्ट म्हणून अपलोड करीन मी कधीतरी असं मध्ये म्हणजे ट्यूजडेला करीन अपलोड.
तर मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी पैठणी कशी वाटली ते. छान आहे पैठणी मला खूप आवडली. सेम कलर आहे, फक्त हा कॉपरमध्ये आहे. माझ्याकडे होता तो गोल्डनमध्ये आणि आता हा मिळाला आहे तो कॉपर आहे. पण जशी ती मला मिळाली ना त्या क्षणालाच मला वाव अशी मनातून बोलतात ना काय सांगू, आनंद वेगळाच आहे. म्हणजे पैठणीसाठी नाही, पण एक असतं ना की आपला पार्टनर आपल्याला सपोर्ट केला तर किती आपण काहीही करू शकतो. म्हणजे जसं की आम्हाला माहिती नव्हतं आम्ही जिंकणार आहोत ते. आम्ही जस्ट फन म्हणून गेम खेळत होतो आणि स्वप्नील पण तेवढाच सपोर्ट करत होता सगळ्या गेमला आणि जिंकलो आम्ही. आणि शेवटच्या गेमला तर मला वाटलं नव्हतं की आम्ही जिंकू, कारण की ते पेपर गेम असतो ना तसा होता. फायनल म्हणजे लास्ट फोल्डपर्यंत होतं. 3 जणं होतो तर तिघांमधले एक त्यांनी स्वतःहूनच बॅकअप घेतला की नाही होणार, कारण की जागाच नव्हती त्या पेपरवरती पाय वगैरे ठेवायला एवढी. आणि त्यात जाडं, आता माझं पोट पण आलं आहे, म्हणजे ती जागाच नव्हती, बॅलन्स नाही होऊ शकत होता. तर त्याच्या फ्रेंडने सांगितलेलं की उचलून घे, तर स्वप्नीलने मला उचलून घेतलेलं आणि मी जिंकलो. तसंच त्याच्या एका दुसऱ्या फ्रेंडने पण उचलून घेतलेलं त्याच्या वाईफला. तर त्यांचा शेवटी तो खूपच म्हणजे त्याकडे बघून मला टेन्शन आलेलं की स्वप्नीलची हालत काय असेल. आणि मी काही क्षणाला मी पण स्वतःच बोलत होते की बॅकअप स्वप्नील बस झालं नको. पण नाही, स्वप्नील पण बोलला की नाही जिंकायचंच आहे आता आणि जिंकलो आम्ही. आणि जिंकलो म्हणजे त्याच्या आधीचा गेम जो होता ना बॉलचा, त्याच्यातच आम्ही जिंकलो असतो. पण माझ्याच चुकीमुळे तो मी बॉल पटापट ते टाकत नव्हती. पण येस, आम्ही जिंकलो आहे आणि पैठणी आम्हाला मिळाली आहे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि स्पेशली थँक्स टू सोना मावशी, म्हणजे मम्मीचे फ्रेंड आहेत. त्यांनी आम्हाला बोलावलं नसतं तर आम्ही जिंकलो नसतो किंवा गेम खेळले नसतो तेवढे. आणि खूप मजा आली. वेगळा असा एक गेम होता कपल गेम, त्यावरनं आपण पण एकत्र आले की खेळू शकतात. म्हणजे छान होते गेम्स सगळे. आणि खरंच जोडीदाराचा सपोर्ट असला की आपण काही करू शकतो, कसंही जिंकू शकतो. आणि दोघंही सेम असतील, म्हणजे दोघंही तेवढेच उत्साही असतील तर खरंच आपण खेळू शकतो छान छान गेम. थँक्स टू सोना मावशी आणि दुर्वा, म्हणजे जी तिथेच राहायचे स्वप्नीलच्या इथे, तर तिला पण थँक्स. आणि तिला पण म्हणजे मी सांगू शकते की तिने खूप छान अरेंजमेंट केलेली गेम्सची. म्हणजे असे वेगवेगळे युनिक गेम होते, म्हणजे रिपीट असे नव्हते, कुठे पाहिलेले पण नव्हते. जे वेगवेगळे असे गेम्स होते ते तिने अरेंज केलेले, त्यांनी खूप मस्त वाटत होतं. आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला. म्हणजे खूप वर्षाने, म्हणजे असं आपण बोलतो ना की नाही बेबी झाली की त्यानंतरची लाईफ आपली स्टॉप होते, पण ॲक्च्युली असं नाही आहे. आपण जसं जगू तसं आहे. म्हणजे आपण कसं कुठल्या, म्हणजे ते आपल्यावरती असतं की कसं जगायचं असतं. की बेबी झालं सगळं आपलं संपलं लाईफ असं नसतं. आपण ते म्हणजे अजून तुम्ही त्या बेबीला पण कळलं पाहिजे की किती लाईफ खूप सुंदर आहे, ते जगलं पाहिजे आणि मस्त हसत खेळत जगलं पाहिजे. टेन्शन आणि असतंच, पण त्याच्यात आपण आपली लाईफ पुढे नेली ना तर तीच आपण लाईफ चांगली जगू शकतो. तर माझं एवढंच सगळ्यांना म्हणणं आहे की आपल्या लाईफ पार्टनरबरोबर खूप एन्जॉय करा. हे दिवस परत नाही येणार. जसं आपण मोठं वय वाढत जाईल तसं आपले दिवस म्हणजे असे कमी होत जातील. मुलांमध्ये लक्ष जाणार, मुलं मोठी होणार, त्यांचं टेन्शन, पण टेन्शन दूर करून आपल्या लाईफकडे लक्ष दिलं ना तर खूप छान लाईफ आहे आपली. ती एन्जॉय करा. हे आयुष्य एकदाच मिळतं, हेच तुम्हाला सांगते मी. सो भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.